नमस्कार मंडळी, मी माधवी मुखरे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये। तर आजचा लॉंग व्हिडिओ आहे एका रेसिपीच्या संदर्भातला आणि ती रेसिपी आहे शेवची रेसिपी। तर आज तुमच्यासोबत मी तेच शेअर करणार आहे। चला तर लागूया आपल्या लॉंग व्हिडिओकडे। तर आपल्या शेवला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत, इथे बघू शकता। मी 2 मोठे वाट्या बेसन घेतलं, इथे 3 पळ्या तेल घेतलं। आता जे आपल्या कॅटलीमध्ये जी पळी राहते त्या पळीने 3 पळ्या तेल घेतलं। आता चवीपुरतं मीठ आपल्याला लागते तसं, आणि इथं मी जिरा पावडर घेतलं। सहसा कोणी शेवमध्ये जिरा पावडर वापरत नाही, पण मला जिराचं थोडंसं फ्लेवर आवडते म्हणून मी इथे जिरा पावडर घेतलं, आणि आपलं पाणी। तर आता याचा आपल्याला डो बनवायचा आहे, तर तोच आता बनवूयात आपण। आता अगोदर जिरा पावडर टाकून घ्यायचं। आता मीठ आपल्या चवीला जसं लागते त्या पद्धतीने मीठ टाकून द्यायचं। आता याला छान मिक्स करायचं, आणि नंतर इकडे बघू शकता तेल ठेवलेलं आहे। आता तेल गरम झालं का बघायचं आपलं, त्याला छान कडक होऊ द्यायचं तेलाला, आणि तेल कडक झालं की नंतर टाकायचं आपल्या या बेसनामध्ये। आता अगदी सोपी रेसिपी राहते। आता याला काही जास्त राहत नाही, फक्त याचं अवघड म्हणजे फक्त तेलातून काढणंच थोडंसं अवघड राहते, बाकी काही नाही, बाकी हे सगळं सोपंच राहते। आता आपलं तेल एकदम गरम झालं, असं बेसन टाकलं की थोडंसं असं हे होते, बघू शकता कडक तेल झालं आपलं। आता हे तेल टाकायचं आपल्याला या पिठामध्ये, बेसनामध्ये। आता याच्यात लगेच हात नाही टाकायचा, थोडंसं याला थंड होऊ द्यायचं। आता चमच्याने पळीने आपण जर खालीवरी करतो म्हटलं तरी काही हरकत नाही, याला सगळीकडे तेलाला सगळं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता आता सध्या मी या चमच्याने करते, नंतर आपण हाताने अगदी सगळं तेल लागलं पाहिजे सगळ्या बेसनाला, या पद्धतीने रफ करून घ्यायचं। आता तेल टाकण्याचं कारण हेच की तेलाने छान आपली शेव क्रिस्पी होते। थोडंसं तेल थंड झाल्यावर याला असं हाताने पण आपण रफ करून घेऊ शकतो सगळीकडे, समजा तेल आपल्या बेसनाला लागल या पद्धतीने छान असं तेलानं हे करून घ्यायचं, मॅश करून घ्यायचं। असं तेल सगळीकडे लागलं पाहिजे छान। आणि आणखी याच्यातली एक मेन ट्रिक्स म्हणजे ना, की असा या पिठाचं जर हे असं झालं म्हणजे आपलं पीठ ओके परफेक्ट आहे, असं पण असते बरं। नंतर याचा छानपैकी असा डो बनवून घ्यायचा। आता डो पण का अगदी असा एकदम हे नाही बनवायचा, की म्हणजे असा घट्ट नाही, घट्टसर नाही डो, कारण आपल्याला शेव टाकायला पण अवघड जाते। तर थोडासा असा सॉफ्टच डो लागतो शेवला। इकडे चला माझा याचा डो बनवून घेणं, बेसन चिकट असल्यामुळे हाताला फार लागतं। तर आता या डोला 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवायचं, आणि नंतर आपण शेव करू शकतो याची। सोऱ्यामध्ये आता आपण जे डो घेतात त्याला अगदी थोडंसं पाण्यानं गरम केलं आणि याच्यात टाकला। आता याला हे लावायचं आपलं वरचं झाकण। गॅसवर तेल पण ठेवलं होतं पहिला, झालं ते तपतच आलेलं आहे। थोडासा सॉफ्ट डो असला म्हणजे आपल्याला शेव टाकायला जास्त काही अवघड जात नाही। आता इथे तेल पण भरपूर असं तापलं होतं। आता मी अगोदरच त्याच्यामध्ये भरायचं आधीच तेल ठेवलं म्हणजे लगेच करता येते म्हणून। खूप गरम झालं होता। पहिला घाना माझा थोडासा लालसरच झाला होता, इथे बघू शकता तुम्ही। आता कडक तेल झालं त्याच्यामुळे, आणि थोडंसं वाफ पण येते पहिले एकदम अगदी पहिलेच टाकलं की, तर त्याच्यामुळे थोडंसं असा हा घाना जास्त कडक तेल झाल्यामुळे लालसर झाला होता। जास्त गरम झालं ते नाही, नंतर याला छान असं परतून घ्यायचं। असं एकदम जास्त उलटपालट शेवची नाही करायची, कारण नंतर त्याच्यावर जर केलं तर शेव जास्त ऑइली होते। तर त्याला एकदम असं एक दोन वेळा एकदम उलटपालट करायचं, समजा एक वेळ इकडं आणि एक वेळ तिकडं, बस एवढंच तळून घ्यायचं असतं त्याला, कारण नाहीतर आपली शेव भरपूर अशी ऑइली होते। आता ऑइली न होण्यासाठी आपल्याला ही स्टेप फॉलो करावी लागते। तर इथे छान अशी शेव झाली होती। आता थोडासा लालसर घाना पहिला असल्यामुळे थोडासा लालसर झाला होता। आता नंतर इथे बघू शकता, आता थोडीशी एक घाना झाला कीच, आणि तो थंडा झाला कीच इथे हे पिल्ले बसले होते शेव घेऊन। आता यांना पण आवडली होती। आता घरचं काहीतरी स्नॅक्स असलं की मुलांनाही बरं असतं, आणि आपल्यालाही चांगलं वाटतं की मुलांनी काहीतरी घरचं खाल्लं म्हणून। म्हणजे आता बाहेरचे तर पुढे पाडे त्यांचे चालूच असतात, आता त्यांच्याऐवजी त्यांनी हे खाल्लं तर आपल्याही मनाला कुठंतरी
बरं वाटतं. आता माझ्या मुलांनी हे अगदी आवडीने खाल्लं होतं, काहीही हे न करता छान असं एकदम आवडीने खाल्लं होतं त्यांनी. आता नंतर मग अशा पद्धतीने सगळी अशी शेव आपल्याला करून घ्यायची. आता मी जास्त तेल वापरत नाही शेवसाठी, कारण मग मला तळलेलं तेल जास्त दिवस नाही वापरायला आवडत, म्हणून मी काही जास्त वापरत नाही तेल. इकडे बघू सांग कसं झालं. थांब थांब पोळते. आता इथे बघू शकता छान अशी शेव आपली सगळी करून झाली होती. अगदी आपला एक तास खूप झाला. चला तर मग आता माझी आज केलेली शेव तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की